पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि आता हे आंदोलन आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या चौकामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी जो आहे तो ठिय्या मांडलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी जे आहेत त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर देखील सहभागी झालेत। भाऊ, गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, शासन का ही मागणी मान्य करत नाहीये, या विद्यार्थ्यांना का विटीस धरताय? याच्यामध्ये ही भरती 22-23 ची आहे आणि 22-23 ची भरती असल्यामुळे या विद्यार्थ्यांची माफक अपेक्षा आहे की 22-23च वय धरावं, पण त्यांनी वय 24चं धरलं, त्यामुळे 2 लाख विद्यार्थी या भरतीपासून वंचित राहतात। ही सरकारची मोठी चूक आहे आणि सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये या तरुणांनी वारंवार पत्रव्यवहार केला, सरकारने आश्वासनं दिली, कुठली आश्वासनं पूर्ण नाही केली। ते यांची अपेक्षा आहे की 22-23चं वय धरावं आणि आम्हाला भरती प्रक्रियेमध्ये उतरावं। आज जी भरती चालू आहे ही पावसाळ्यात चालू आहे, अख्ख्या ग्राउंड चिखलांनी भरलेले आहेत आणि अशा वेळेला भरतीच्या नावाखाली चिखलात मुलं पळायला लावतात, म्हणजे ही भरती किती सोयीस्कर आहे ती आपल्याला लक्षात येते। हे सरकार खुर्चीच्या भांडणामध्ये, खुर्ची टिकवण्याच्या भांडणामध्ये तरुणांकडे लक्ष जात नाही। आज या महाराष्ट्रातून अनेक तरुण आलेत, गोरगरीब कुटुंबातले आहेत, शेतकऱ्यांची मुलं, कारखाना छोट्या छोट्या व्यवसायाची मुलं, सामान्य कुटुंबातील हे सगळी तरुणाई आहे। आपल्यासोबत पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही आंदोलन करताय, यश मिळत नाहीये, आक्रमक पवित्रा घ्यावा लागतोय। आता आम्ही आज 4 महिन्यापासून हे आंदोलन करतोय, संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन केलं। आमची एक माफक मागणी आहे, जर 22-23 ची तुम्ही भरती काढताय तर तुम्ही वय सुद्धा 22-23चं पकडावं आणि ह्या विद्यार्थ्यांना एक संधी द्यावी। आता जी पोलीस भरती चालू आहे त्या पोलीस भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणाचा पाय मोडतोय, कोणाचा हात मोडतोय, कोणाच्या इजा होत आहेत, तर या सरकारने आम्हाला सांगून द्यावं की तुम्हाला विद्यार्थ्यांचे कोणते कोणते पाठ पाहिजेत, तुम्हाला आम्ही पाठ द्यायला तयार आहे, पण आम्हाला मैदानामध्ये आणून असा त्रास देऊ नये। आणि आमची सरकारने कोणत्याही दखल घेतलेली नाही। आज पुण्यामध्ये आल्याच्या नंतर आमदार साहेब धंगेकर साहेब यांनी आमची साथ दिली, आम्हाला इथं वाचा बोलण्याचं काम केलं। जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोरून उठणार नाही, हे आमचं आमरण उपोषण आहे। तर आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, विद्यार्थिनी देखील जे आहेत त्या मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत। गावाकडून येतो आपण, आपले आई वडील शेतकरी कुटुंबातले असतात आणि अशा प्रकारे आंदोलन करावं लागतं, रस्त्यावरती बसावं लागतं। हो, बसावं लागते, कारण आम्हाला आमचा हक्क मिळत नाही सरकारकडून। सरकारने आम्हाला आश्वासन देतात की आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देत नाही म्हणून, पण आता 2022-23 ची भरती जे काढली ती 2022-23 ची भरती आहे, त्यात आमचं वय बसते, पण हे सरकारने 2024 ची वय पकडलेत। संधी जी आहे ती एक संधी आहे, ती मिळाली पाहिजे आम्हाला, आमचा हक्क मिळाला पाहिजे, ही संधी मिळाली पाहिजे आणि हा यांचा सगळ्यांचा हक्क आहे असं म्हणणं आहे। आणि त्यामुळेच हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता रस्त्यावरती बसून जो आहे तो भर उन्हामध्ये ठिय्या मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।